रवींद्र वस्त्रनिकेतन म्हणजे खरेदीसाठी उत्तम ठिकाण। गणेशोत्सव, दसरा, दिवाळी या सर्व सणाकरिता ग्राहकांच्यासाठी अनेक नवनवीन ऑफर, सर्व फ्रेश स्टॉक उपलब्ध, भरपूर व्हरायटी उपलब्ध, चांगली क्वालिटी, रास्त भाव, उत्तम दर्जा ही आहे रवींद्र वस्त्रनिकेतनची खासियत। लग्न, बारसे, मुंज, वास्तुशांती आपला कुठलाही कार्यक्रम असू दे, रवींद्र वस्त्रनिकेतनमध्ये आपण येऊन खरेदी करा आणि भरघोस डिस्काउंट प्राप्त करा। तर वाट कसली बघताय? चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। चर्मकार समाजाच्या मागण्याकडे दुर्लक्ष झाल्यास निवडणुकीत परिणाम दिसेल। बबनराव घोलप। मुंबई आझाद मैदान येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे चर्मकार समाजाचा आठवण मोर्चा। विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी शासन आदेश करण्याची मागणी। चर्मकार समाज हक्कासाठी अनेक वर्ष संघर्ष करीत आहे। चर्मकार समाज हा स्वाभिमानी असल्याने मोर्चासाठी एकवटला आहे। मागण्याबाबत चर्चा करताना शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे, पण चर्मकार समाजाच्या मागण्याकडे दुर्लक्ष झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचे परिणाम दिसून येतील। प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 10 ते 15 हजार समाजाची मते आहेत, त्यामुळे कुणाला निवडून आणायचे आणि कुणाला पराभूत हा करिश्मा चर्मकार समाज करू शकतो, असा इशारा माजी समाज कल्याण मंत्री व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रमुख बबनराव घोलप यांनी दिला आहे। मुंबई आझाद मैदान येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे मोर्चा झाला, त्यावेळी ते बोलत होते। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्रालयाचे प्रधान सचिव यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनुसार मागण्याबाबत शासनाचे GR निघाले पाहिजेत, अन्यथा यापुढेही आंदोलनाचा लढा तीव्र केला जाईल, अशी भूमिका अनेक कार्यकर्त्यांनी भाषणात व्यक्त केली। या मोर्चात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या नेत्या सरोजताई भिसुरे, रावसाहेब चव्हाण, सुनील माने, दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने, दीपक खांडेकर, डॉक्टर दगडू माने आदींची भाषणे झाली। यावेळी मनीषा डोईफोडे, अजित अंकारे, सुखदेव सातपुते, आरती कामटे, शीतल शिंदे, रीना माने, द्रौपदी वाघमारे, विद्यालता शिंदे, मारुती शिंदे, प्रमोद कारंडे, माधवराव गायकवाड, सचिन कमलाकर, उमाकांत डोईफोडे, पंढरीनाथ पवार, स्नेहल आभेकर, शांताराम कारंडे, संदीप बिरनगे, रावसाहेब भोसले, रोहित कांबळे, राजेंद्र प्रधान आदी उपस्थित होते। दरम्यान माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यासह शिष्टमंडळाच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून तर मंत्रालयाचे प्रधान सचिव यांच्याशी थेट चर्चा करण्यात आली। यावेळी सरकार हे चर्मकार समाज बांधवांच्या पाठीशी असून मागण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले। चर्मकार समाजाच्या प्रमुख मागण्यामध्ये संत रविदास महाराज यांच्या नावे विद्यापीठ सुरू करून 100 एकर जमीन व त्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी, 2 लाखापर्यंतची कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा व्यवस्थापकांना देण्यात यावेत, कर्ज प्रकरणातील जाचक-अटी रद्द करून अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर कर्ज प्रकरणे मंजूर करावीत, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे थकीत कर्जे माफ करावीत यासह 24 मागण्यांचा समावेश आहे। नेतृत्व आदरणीय बबनरावजी घोलप, त्याबद्दल टाळ्यांनी वेळेस आपल्या स्वतःचं पहिल्यांदा स्वागत करा। विचार करू नका मित्रांनो, मी या कोल्हापूर जिल्ह्यातून आलो। लोकराजा शाहू महाराज आरक्षणाचे जनक आदरणीय लोकराजा शाहू महाराज या कोल्हापूरच्या नगरीमधून आम्ही सगळी मंडळी इथं समस्त चर्मकार बंधूंनी बघितली। या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचे जे महिला आघाडी या अध्यक्ष आहेत दुर्वासबापू कदम,
आपण राज्य सल्लागार रावसाहेब चव्हाण साहेब, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील माने साहेब, जिल्हा अध्यक्ष सुखदेव सातपुते साहेब, त्याला आम्ही एक चर्मकार समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून विद्यापीठावरती लोक येत आहेत, सर्वांची भाषणं सुरू आहेत, पण खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकर विचारधारा जोपासणाऱ्या माझ्या समाजच्या चर्मकार बांधवांना किती प्रमाणात न्याय मिळाला, किती योजनांचा लाभ मिळाला लक्षात आलं। त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे मी एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या विचाराने जोडलो गेलो आणि आदरणीय बबनरावजी घोलप साहेबांच्या सातत्यानं होणारे मोर्चे असतील, आंदोलन असतील आणि आपल्या समाज बांधवांना न्याय देण्यासाठी ज्या ज्या वेळेला संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।